नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की यापूर्वी कुसुममध्ये अर्ज केलेले, मेडामध्ये अर्ज केलेले ज्यांचे अर्ज पात्र आहेत त्यांना 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत सेल्फ सर्व्हे करून घेणं आणि पेमेंट करून घेणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. अन्यथा त्यांचे अर्ज हे बाद करण्यात येणार आहे. जे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनी 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपले जे काही अर्ज असतील त्यांची स्वतः शेतात जाऊन सेल्फ सर्व्हे करून घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीनं करायचं आहे याबद्दलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. मेळा अंतर्गत जर त्यांचा अर्ज मंजूर असेल तर मेळा बेनिफिशरी एक याच्यावरून प्ले स्टोअरवरून ॲप घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रोसेसनं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे आणि मोबाईलमध्ये तुमचं मेळ्याचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. मेळ्याचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर मागितला जाईल. तुम्ही जो फॉर्म भरताना मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून पुढे बाणावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. त्या मोबाईलवरचा OTP तुम्हाला जे काय असेल ते इथं OTP टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर तुमच्यासमोर हे असं पेज ओपन होईल. ओपन पेज झाल्यावरती तुम्हाला खाली सेल्फ सर्व्हे नावाचा एक ऑप्शन दाखवेल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर असं दाखवलं जाईल त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईलचं नेटवर्क चालू आहे का असं तुम्हाला दाखवलं जाईल. असेल तर तुमचं हो करायचं आहे, कोणतं आहे ते करून पुढे ढकलायचं आहे. त्यानंतर तुम्ही आर.यू. अटल पेन्शन योजना किंवा मुख्यमंत्री योजनेचा कुठला लाभ घेतलेला आहे का विचारलं तर तिथं तुम्हाला नो करायचं आहे. नो सिलेक्टवरती क्लिक करून त्यानंतर खाली तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे आता वेदर युअर इरिगेशन सोर्स वेल म्हणजे विहीर असेल तर विहीर, बोर असेल तर बोर, जे असेल ते येस करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथं तुमचं कनेक्शन तुमच्या नावावरती आहे का लाईटचं, तर नसेल तर तुमचं नो म्हणून करायचं आहे. इथं येस केला तर तुम्हाला मिळणार नाही आहे. त्यानंतर खाली तुमचा सेल्फ सर्व्हिससाठी जे फोटो असतील ते फोटो अपलोड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी फोटो विथ इरिगेशन सोर्स म्हणजे लाभार्थ्याचा फोटो पाण्याच्या स्रोतासोबतचा म्हणजे विहीर असेल विहीर, बोर असेल विहीर असा एक फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यावरती क्लिक करून तुम्हाला तो फोटो क्रॉपवरती क्लिक करून फोटो तिथं सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला खाली नंतर मग ते क्रॉपवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा फोटो इरिगेशन सोर्स फोटो म्हणजे तुमच्या पाण्याचा जे काही स्रोत असेल त्याचा एक फोटो घ्यायचा आहे तुम्हाला. पाण्याचा स्रोत तुमचा विहीर असेल विहीर घ्या, बोर असेल बोरचा फोटो घेऊन परत तो फोटो सेव्ह करायचा आहे आणि वरी क्रॉपवरती क्लिक करून तो फोटो सेव्ह होईल. त्यानंतर 3 नंबरला फोटो लँड फोटो म्हणजे तुमचा पाण्याचा स्रोत त्याच्यासोबत तुमची जमीन पण दिसली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला त्यावरती एक क्रॉसमध्ये फोटो घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे जिथं तुमची जमीन पण दिसेल आणि तुमचं हे पण दिसेल तसा एक फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. घेतल्यानंतर तो फोटो तुमच्या त्या फोटोसोबत बाजूची जमीनसुद्धा दिसली पाहिजे. तो फोटो घेऊन तुम्हाला तिथे क्लिक करायचा आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक झाल्यावर त्याच्यावरती बाणावरती क्लिक करून वरी क्रॉपवरती सेव्ह करून तो फोटो तुमचा सबमिट करायचा आहे. हा असा फोटो सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक खाली साईन हिअरचा ऑप्शन दिसेल. त्यावरती तुम्हाला साईन तिथे जो लाभार्थी असेल त्या लाभार्थ्याची सही तिथं तुम्हाला बोटानं त्यावरती करायची आहे. पेन वगैरे तिथं करायचं नाही. तुमचं बोट जे काही असेल ते बोटानं सही तिथं फिरवला तर तिथं ऑटोमॅटिकली ते दाखवलं जाईल. त्या पद्धतीनं सही तुम्हाला तिथं करून घ्यायची आहे. सही करून घेतल्यानंतर खाली सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यावर तुमचा जो काही सर्वे असेल ते सर्वे कंप्लीट होईल. त्यानंतर तुम्हाला सर्वे हा अपलोड करायचा आहे. तर तिथं ऑप्शन दाखवलं जाईल सेल्फ सर्वे अपलोड. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं नेटवर्कचा इश्यू असेल किंवा थोडासा वेळ लागू शकेल. त्यानंतर अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेक पेमेंटचा असा एक ऑप्शन येईल. मेक पेमेंटचा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही ते मेक पेमेंट तुमचं लगेच करू शकता किंवा तुम्ही घरी येऊनसुद्धा मेक पेमेंटवरती क्लिक करून तुम्ही इंटरनेट बँकिंग असेल, नेट बँकिंग थ्रू असेल कोणत्याही पद्धतीनं पेमेंट करू शकता. अशा पद्धतीनं ही तुमच्या स्वतः शेतामध्ये जाऊन तुम्ही सोलारचा सेल्फ सर्व्हे करू शकता.